सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 3 क गटमधून तृतीयपंथी महिला उमेदवार साक्षी उर्फ विकास कांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला। यावेळी त्यांनी तृतीयपंथी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी आणि प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी आपली उमेदवारी असल्याचं स्पष्ट केलं। यावेळी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना साक्षी कांबळे म्हणाल्या की तृतीयपंथी समाजाला आजही अनेक सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय अडचणींना सामोरं जावं लागतं। या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी मी आयुष्यभर लढेन। तसेच प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांचे रस्ते, लाईट, गटार, पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत गरजांचे प्रश्न सोडवणे हे माझं प्रमुख उद्दिष्ट आहे। प्रभाग क्रमांक 3 क गटमधून त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला असला तरी भाजपकडून उमेदवारी मिळण्याचे संकेत मिळत असल्याची चर्चा आहे। विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपचे ज्येष्ठ नेते व आमदार सुरेशभाऊ खाडे हे स्वतः उपस्थित राहून साक्षी कांबळे यांच्यासोबत निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करण्यात आला। तृतीयपंथी उमेदवारांच्या या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक 3 मधील निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता असून सामाजिक समावेशन आणि समान हक्कांच्या मुद्द्यावर नव्यानं चर्चा सुरू झाली आहे। मराठी यस न्यूजसाठी मिरजहून इम्रान मुल्ला। मी विकास यमनवा कांबळे उर्फ साक्षी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका 2026 करिता मी प्रभाग क्रमांक 3 आणि 3 क सर्वसाधारण म्हणून मी निवडणूक लढवत आहे आणि महानगरपालिकेमध्ये आमचे वैयक्तिक कामं होत नाहीत। ते वैयक्तिक कामासाठी तृतीयपंथीला सारखं लोकांच्या मागे लागावं लागतं। आमचा समाज वंचित आहे, त्यामुळे मी हे निवडणुकी लढवत आहे इतर समाजासाठी आणि त्यांच्या पण काय असेल गटारी, रोड, पाणी, शौचालय यासाठी मी निवडणुकी लढवत आहे। एवढंच बोलण्याचा उद्देश माझं।